स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज दिनांक 30 मार्च 2026 PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा सायतखर्डा PM श्री उपक्रमाअंतर्गत गणित मंडळ इयत्ता 6वी 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या उपलब्ध असलेल्या साहित्यामधून गणितीय साहित्य, ज्या छोट्या छोट्या कल्पना आहे, ज्या छोट्या छोट्या कृती आहे, त्या कृती प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे या ठिकाणी साहित्य निर्मिती व प्रदर्शनी या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। शाळेचे मुख्याध्यापक श्री आदरणीय खरतडे सर हे गणितीय प्रयोगाचे, गणितीय साहित्याचे निरीक्षण करून यामधून उत्कृष्ट असे जे साहित्य आहे त्या साहित्यांना क्रमांक देतील, त्यांची निवड करतील। बेरीज करायची आहे तेव्हा आपण 4 अधिक 3 केले तर लहान मुलांना येत नसेल ते म्हणू शकतो आपण 1 2 3 4 आणि हे 4 झाले आणि हे 3 1 2 3 4 5 6 7 हे 7 झाले, मग इथं 7 येते। नाव सोरात मुरले, माझ्या प्रयोगाचे नाव आहे घन। हे काय नाव आपण बोलले हे सर्व चौरसाठी हे जवळ येतात आणि हा घन म्हणतो आपण। त्या प्रयोगाचे नाव गुणाकार आहे। याच्यामध्ये आतून कागद लावलेला आहे, फोल्ड केलेले आहे, त्यामध्ये गुणाकार 10 गुणिले 14 बरोबर 140 येतात। दाखव एक गुणाकार, दाखव एक गुणाकार करून दाखव। छान बनवलं नाही, खूप छान ना। खाली बघ थोडंसं, खालची पेन टाईट चांगलं केलं पण हो, चांगलं केलं। थोडंसं तसं मुव्हिंग नाही होता बरोबर। संत कशा घेतल्या रे, मलाही चांगलं वाटतं। प्रयोगाचे नाव ATM मशीन आहे। आपल्याला चोरापासून बचाव करायचा असेल तर ATM मशीनमधून पैसे टाकायचे। हां, कसे सांग बरं, करून टाकू। हां, टाकले पैसे टाकले, मग खालीच नाही तर आहे। माझ्या प्रयोगाचे नाव आहे ATM। हो, हे कधी चोरापासून आणि वाचवते आणि याच्यातले पैसे कोणी सहजासहज काढू नाही शकत ATM कार्डशिवाय, आणि हे तोडू बी नाही शकत। जर याच्यात पैसे तोडले तरी पण पैसे कधी रंग कधी त्याच्यानंतर कधी रंग राहायचे आणि ते रंग कधी पुढे नव्हता राहायचे आणि ते पैसे कधी कुणाच कामाचे नाही राहत। बरोबर। बँकेतले पैसे, घरातले पैसे चोरू शकते आहे ना? हो, याच्यातले पैसे चोरत नाही। कार्डाचे पैसे कशाने मग? हे ATM कार्ड आहे। हां, माझे नाव आनंदी अंकुश द्रोळकर आहे। मी इयत्ता 8वी शिकत आहे। माझ्या प्रयोगाचे नाव संख्याचा वर्ग। जेव्हा आपण एका संख्येने त्या संख्येला गुणतो तेव्हा संख्याचा वर्ग तयार होतो। जसा 9चा वर्ग 81 तर 10चा वर्ग 100 असा होतो। चांगलं पण असं असं पकड, करून दाखव इकडे। हां, कसं बेटा? 112चा 11चा वर्ग 112, 121 तर 12चा वर्ग 144। अरे वा वा, हे बघा। हां, छान। नमस्कार, मी तेजल राजेश ठाकरे। मी वर्ग 8वी शिकत आहे। मी आज प्रयोग बनवलेला आहे। त्या प्रयोगाचे नाव गणिताची बाग आहे। यामध्ये चौरसाचे विविध प्रकार या पानावर झुलत आहे। हे बघा, आयत जसे की आयत, समभुज चौकोन, चौरस, समलंब चौकोन, पतंग। तर त्या दुसऱ्या झुल्यामध्ये विविध वर्तुळाचे भाग झुलत आहेत, जसे की जीवा, व्यास, केंद्रबिंदू, त्रिज्या, लघु वर्तुळ कंस, विशाल वर्तुळ कंस। हे बघा, आकाश पाळण्यामध्ये विविध कोन झुलत आहे, जसे की लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशाल कोन, प्रविशाल कोन। हे बघा, या झोपाळ्यामध्ये विविध त्रिकोणाचे प्रकार झुलत आहे। यामध्ये लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आहे। या घसरगुंडीवर विविध रेषेचे प्रकार घसरत आहे। त्यामध्ये रेषाखंड, बिंदू, रेषा, किरण, छेदणाऱ्या रेषा असे आहे। या सिसॉमध्ये 3 आणि 1 आणि 2 हे झुलत आहे। त्यामध्ये 3 आणि 1 ची किंमत जास्त आहे, त्यामुळे 1 आणि 3 हे खाली गेलेले आहे। त्यामध्ये वृत्तचिती, इष्टिकाचिती आहे। धन्यवाद। खूपच सुंदर आहे। ही पार्कची कल्पना मस्त आवडली। म्हणजे पार्कमध्ये जनरल झाडं, नळं, पक्षी, फुलं, बेंचेस, झोके वगैरे राहतात ना। तर तुझ्या पार्कमध्ये काय सगळी गणिताचे त्रिकोण, किरण, बिंदू। वा वा, छान। ठीक आहे बेटा, आवडलं मला। नमस्कार, माझे नाव विश्व ज्ञान चौधरी। मी वर्ग 8वी शिकत आहे। माझ्या प्रयोगाचे नाव गणिताचा बगीचा। त्यामध्ये आकाश पाळणा, काटकोन, त्रिकोण, विशाल कोन, प्रविशाल कोन हे दिले आहे, आणि हे वर्तुळाकार झुला। यामध्ये त्रिकोण, चौरस, आयत, गोल, वर्तुळ हे आहे। हे बघा, त्रिकोणाला 3 बाजू असतात, शिरोबिंदू 3 असतात, कोन 3 असतात। हे सर्व याचे प्रकार हे लिहिलेले आहे।
आणि हे घसरगुंडी, याच्यावर घन, इष्टिका, चिती, दंडगोल हे घसरत आहे. हे सीसा, बेरीज म्हणजे जास्त कोणतीही संख्या दोन मिळून एकत्र करणे या जास्त मोठी संख्या होते, मग ते खाली जाते आणि वजाबाकी केल्यानंतर ती कमी होते म्हणून ती वर जाते. आणि हे पाळणा, हे याच्यावर किरण आणि रेषाखंड झुलत आहे. धन्यवाद. अरे वा, छान आहे. माझ्या प्रयोगाचे नाव द्विमितीय आकृती पासून त्रिमितीय आकृती बनवणे. द्विमितीय आकृती म्हणजे ज्याला लांबी रुंदी असते व त्रिमितीय आकृती म्हणजे ज्याला लांबी रुंदी व उंची असते. हे बघा, हे बघा, तुम्हाला दिसत आहे की द्विमितीय आकृती आहे. जेव्हा आपण हे दोरा वर ओढतो तेव्हा ही आकृती त्रिमितीय बनते. धन्यवाद. कोण्या वर्गात आहे का तू? समुद्र रेखन ठाकरे आहे. मी वर्ग 8 शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव जॉमेट्रिकल पार्क आहे. यात तुम्हाला दिसत आहे की झुल्यावर समांतर रेषाखंड, किरण, छेदणाऱ्या रेषा हे सगळे झुलत आहे. व तुम्हाला या पंख्यावर दिसत आहे की यावर चौरस, आयत, वर्तुळ, त्रिकोण, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन चिपकवलेला आहे. नाही, व यामध्ये तुम्हाला दिसत आहे की यामध्ये काटकोन म्हणजेच यामध्ये कोणाचे प्रकार आहे. जेव्हा आपण हे गाडी फिरवतो तेव्हा तुम्हाला दिसते की याची व्याख्या याच्या मागे लिहिलेली आहे. व या झाडावर तुम्हाला दिसत आहे की यामध्ये एक वर्तुळ आहे. जेव्हा आपण हे रेषा फिरवतो तेव्हा तुम्हाला दिसते की हे किती अंशाचा कोन आहे. व या पानावर वर्ग लिहिलेले आहे, जसे की 2चा वर्ग 4, 6चा वर्ग 36. व यामध्ये तुम्हाला दिसत आहे की संगत कोनांच्या जोड्या आहेत, जसे की एकची संगत कोनांची जोडी 5, 2ची संगत कोनाची जोडी 6 असे आहे. व खाली इष्टिका, चिती, घन आहे. व या पोस्टरवर सूत्र लिहिलेलं आहे. धन्यवाद. गणित मला सांगा, हे बघा, गणित जीवनात आवश्यक आहे ना? कसं काय उदाहरण? सकाळपासून आपल्या आयुष्यामध्ये गणित कसा फायद्याचा आहे सांग बरं. म्हणजे आपण किती वेळा घास चावला, किती पावले चाललो, असं, मग किती वाजता उठतो. अरे हो, बरोबर आहे. म्हणजे गणित हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला जातो तेव्हा एक किलो साखर किती रुपये आपण जेव्हा देतो तेव्हा त्यांच्याकडून आपण शिल्लक असले पैसे वापस घेतो. तर अशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनामध्ये गणिताचा वापर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नेहमी उपयोग करत असतो. छान. चाल पाहिजे. नमस्कार, माझे पूर्ण नाव सान्वी नारायण वाडे आहे. मी वर्ग 6 शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव कोनाचे प्रकार आहे. शून्य कोन हा शून्याचा कोन आहे. लघुकोन 90 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठा म्हणजे लघुकोन. काटकोन 90चा कोन काटकोन म्हणजे 90चा कोन म्हणजे काटकोन. विशाल कोन 180 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान आणि 90 पेक्षा मोठा. सरळ कोन 180 आणि 180 कोनाचा सरळ कोन. प्रविशाल कोन हा 180 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान. 360 पेक्षा लहान. पूर्ण कोन 360 अंशाचा कोन म्हणजे पूर्ण कोन. नमस्कार, माझ्या प्रयोगाचे नाव नंबर पार्क आहे. माझ्या नंबर पार्क म्हणजे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार इत्यादी क्रिया आहे. तर बघा, इथे ॲडिशन म्हणजे बेरीज 10 अधिक 3 बरोबर 13 आणि इथे वजाबाकी 5 वजा 3 बरोबर 2 येते. तर लहान मुलांना खूप उपयुक्त आहे. फक्त बाकी एवढंच आहे का ॲडिशन आणि सबट्रॅक्शन? हे काय मग? संख्यांचा पार्क आहे नाही का? आणि मस्त इंग्लिशमध्ये सांगता येत आहे ना. हे झाड केलं तुम्ही, हे झाड मस्त केलं. झाडावरती संख्या केल्या म्हणजे फळांच्या ऐवजी संख्या, संख्यांची फुलं, संख्याची झाडं, संख्याचा जिना म्हणजे चढता उतरता क्रम आहे ना. हे काय बेटा, हे सांग बरं. हे क्रम तर समजत मग म्हणजे विद्यार्थ्यांना चढता उतरता क्रम समजता येते. कसं काय? हा इथे 1, 2, 3, 4, 5 असे. हा बरोबर आहे. म्हणजे वरती जसं चढतोय आपण, हा ॲडिशन, हे सबस्ट्रॅक्शन चांगलं केलं बाई तुम्ही दोघींना. छान मस्त. हे काय मग पानात कसं काय काय 1 2 3 4 5 6 7 म्हणजे असं फक्त. अरे वा, मस्त साहित्य. हा हे लघुकोन 0 पेक्षा मोठा आणि 90 अच्छा. पेक्षा लहान. हा हे आता काटकोन 90 अंशाचा. अच्छा, सरळ कोण करून दाखव मला. हे सरळ कोन 180 अंशाचा. अच्छा. हा प्रविशाल कोण? हे प्रविशाल कोन 360 पेक्षा लहान आणि 180 पेक्षा हा, मोठा. अरे कमाल केली तुम्ही आता. हा छान. म्हणजे यांनी विद्यार्थ्यांना कोण शिकवतायत आहे बेटा? हा छान, ठीक. हा प्रयोगाचे नाव पाडे कसे तयार करायचे. इथे बघा, बेडचा पाडा तयार केलेला आहे व याच्या झाकणाला लिहिलेले आहे की 2चा पाडा तयार केलेला आहे. 3चा पाडा अच्छा. समजले तरी 3चा पाडा तयार. अच्छा. हा
नाव दुर्गा विजय गेडाम आहे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव जोड मशीन आहे. म्हणजे बेरीजची ना हो. करून दाखवा आता. 5 अधिक 10 15. कशी करायची का बरं? आणि या बॉक्समध्ये 10 काच टाकायचे. 4 5 6 7 8 9 10. 5 अधिक हे सर्व मोजून घ्यायचे. हे सर्व मोजल्यावर किती येते? हे सर्व मोजल्यावर 15 येते. नमस्कार, माझे नाव स्वरा मी ठाकरे आहे. माझ्या प्रयोगाचे नाव ॲडिशन वेल आहे. आपण याला ॲडिशन वेल असे म्हणतात. 3 अधिक 6 9 होते, तर याचे उत्तर असे. अरे हा, म्हणजे बरं मला की नाही याचं उत्तर आणून दाखव बरं. 4 अधिक 9 ते फिरवायचं नाही का? किती येतं उत्तर मग? 13. अरे हो का, मस्त केलं तुम्ही. म्हणजे आपण मुलांना असं विचारू शकतो 5 अधिक 3 किती आहे की नाही. मग मुलं काय उत्तर समजा सांगितलं 9, मग आपण ॲडिशन व्हील वरून बघू शकतो 9 उत्तर आहे का? नाही, 8 उत्तर आहे. म्हणजे तुझं उत्तर चुकलं. आपण खेळाच्या माझ्या प्रयोगाचे नाव बिफोर अँड आफ्टर. पहिल्यांदा आधीची संख्या 0 आणि 1च्या नंतरची संख्या 2. अरे वा वा. आणि 2च्या आधीची संख्या 1 आणि 2च्या नंतरची संख्या 1 हा, मी एक सांग मला. हो, 8च्या नंतरची नंतरची संख्या 9. इकडे उजवीकडे सरकवायचं नाही का? हा, आधीची संख्या पाहिजे असेल तर 8च्या आधीची संख्या 7. डावीकडे संख्या. अरे मस्त आहे. मग आधीची संख्या आहे, नंतरची संख्या आहे का नाही? असं बरोबर. मी कार्यक्रम संधी बोलवले. माझ्या नंबर सिस्टम आहे. हा, हे आयात आहे. इथे लंबरेषा आहे. हे चौकोन आहे. आणि हे त्रिकोण वर्तुळ आणि हे चौरस आहे. मस्त लिहिलं का तुम्ही? आणि हे काय आहे? हे पाळणं कशाचं? फॅक्टोरी. फॅक्टरचं आहे. संख्येचे हा, फॅक्टर्स आहे. संख्येचे फॅक्टर ट्री म्हणजे विभाजकाचं ट्री. अवयवाचं ट्री. हे 600चे अवयव कसे होते? 20 गुणिले 30. जसं काय 20 तर 4 आणि 5. 4चे 2 गुणिले 2. हा, असं सांगत. म्हणजे मराठी सांगत तुम्ही. आणि हे तुला माहिती काय? हे काय काय आहे? मराठीत सांगा आपलं. नंबर सिस्टम. नंबर सिस्टममध्ये काय रे? तू लिहिलं की बरोबर आहे, पण मराठी सांग ना. आपली माझं नाव अक्षरा प्रमोद चौधरी. माझ्या प्रयोगाचे नाव बरं. सेप्सने. स्क्वेअर म्हणजे चौकोन. हा. पेक्टागोन म्हणजे पंचकोन. डायमंड हा, समजलं. हा. हेक्झागोन म्हणजे सप्तकोन. षटकोन. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. रेक्टँगल म्हणजे आयत. हे हा, म्हणजे इंग्रजीमध्ये वाचता येतं. 6 होते. बोल ना करून दाखव ना. करून दाखव बरं. 5 आणि 5 10. 5 आणि 5 दाखव. हा, खाली ठेव. हा, 5 आणि 5. 5 आणि 5 10. 5 आणि 5 10 होते. आणि 5 6 आणि 8 14 होते. यानं असं बेरीज लवकर समजते आहे ना. बघा याचं त्याचं उत्तर आणून दाखव बरं. 6 आणि 6 कसं आणलं? सरकवायचं नाही. ठेव 6 खाली. आणि 6 12 होते. अरे हो, हा म्हणजे बेरीज शिकणं सोपं आहे ना यांनी. हां, मस्त केलं. छान. नमस्कार बालमित्रांनो आणि शिक्षकांनो. माझ्या मॉडेलचे नाव जोड मशीन आहे. माझ्या जोड मशीनचा उपयोग असा आहे की लहान मुलांना अतिशय आकर्षक आणि खेळण्यामध्ये त्यांनी वापरू शकतात. बघा, आम्ही पहिल्या डब्यामध्ये 6 लिहिले आणि दुसऱ्या डब्यामध्ये 4ची चिठ्ठी टाकली. माझ्याकडे काही हे दगड आहेत. बघा, पहिल्या कपमध्ये मी 1 2 3 4 5 आणि 6 एवढे दगड टाकले. आणि दुसऱ्या बॉक्सच्या कपमध्ये मी 1 2 3 आणि हे 4 टाकले. जेव्हा आपण लहान मुलांना कोणत्या लहान मुलांना गणित शिकण्यामध्ये अतिशय कठीण जाते, त्याच्यासाठी माझे मॉडेल उपयुक्त आहे. बघा, आता ह्या मॉडेलच्या बॉक्समध्ये काही दगड असेल. 1 2 बरं. दोघांची बेरीज 10 आली, म्हणून मी इथे हे 10ची चिठ्ठी चिपकवली. चहाचा जो कप असते त्याला मी कापलं आणि लावलं. माझ्या प्रयोगाचे नाव जोड मशीन आहे. इथे 2 आहे आणि इथे 3 आहे. आता ह्याच्यात आपण 2 दगड टाकले आणि याच्यात 3 दगड टाकले. हे मिळून आता 5 झाले, कारण की आपण याची बेरीज केली. ते मला सांगायला लागलं ना अंदर किती दगड आहे. मोजायला लागलं. माईक वगैरे झाले का? 5 आता इथे 5 झाले. 1 2 3 4 आणि 1 5. त्याला म्हणतात जोड मशीन. पहिलीच्या विद्यार्थ्याला समजता येईल. नमस्कार, माझे नाव आराध्य आहे. हे भौमितिक आकृत्या आहे. जसं की चौकोन, त्रिकोणी असे भौमितिक आकार असं म्हणतात. काय काय सांग त्याच्यामध्ये? हे चौकोन याला असे भौमितिक आकार म्हणतात. तुला चौकोन काय म्हणतात तुला? शाळा माझी आवडीची जसे माझे घर. शाळा
जसा परिवार सराणी मित्र माझे जसा परिवार माझे जसा परिवार परिपाठामध्ये असे उपक्रम छान आवडते मला देशभक्तीचं गाणं सुविचार म्हणजे मूल्य शिक्षणाचा सार सुविचार म्हणजे मूल्य शिक्षणाचा सार सराणी मित्र माझे जसा परिवार माझे जसा परिवार क्रीडेमध्ये असे शाळा माझी पुढे सांस्कृतिक कार्यक्रम संस्काराचे धडे मुख्यमंत्री माझी शाळा जिल्ह्यात नंबर मुख्यमंत्री माझी शाळा जिल्ह्यात नंबर सराणी मित्र माझे जसा परिवार माझे जसा परिवार शाळेमध्ये प्रेमाने शिकवती सर दप्तर मुक्त शाळेचा आहे शनिवार सुट्टी नको शाळेला नको रविवार सुट्टी नको शाळेला नको रविवार सराणी मित्र माझे जसा परिवार माझे जसा परिवार गावाला शाळेचा आहे अभिमान आहे माझ्या शाळेला गावाचा आधार आता मी तुम्हाला कृती करून दाखवणार आहे इथे 2 आहेत तर यामध्ये 2 गोटे टाकायचे आहे शाळा माझी आवडीची जसे माझे घर शाळा माझी आवडीची जसे माझे घर सराणी मित्र माझे जसा परिवार माझे